केंद्रीय बँक त्यालाच मध्यवर्ती बँक किंवा सेंट्रल बँक म्हणतात. केंद्रीय बँक ही देशाची सर्वोच्च वित्तीय संस्था आहे. ती चलन जारी करते आणि संपूर्ण बँकिंग यंत्रणेचं नियंत्रण करते. भारताची केंद्रीय बँक म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक आहे. त्याची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झाली. तिचं मुख्यालय मुंबई येथे आहे. ती बँकांची बँक म्हणून कार्य करते. RBI चलन निर्मिती, कर्ज धोरण आणि क्रेडिट नियंत्रण करते. ते सरकारी बँक म्हणूनही काम करत असते. महागाई नियंत्रणासाठी RBI मौद्रिक धोरण राबवते. बँक रेट, CRR, रेपो रेट यांसारखी साधने वापरते. RBI बँकेच्या आर्थिक आरोग्याचं परीक्षण करते. गुंतवणूकदार आणि ग्राहकांचा विश्वास राखते. चलन व्यवस्थापन व आर्थिक स्थैर्य हे तिचं मुख्य उद्दिष्ट आहे. ती आर्थिक वाढ आणि स्थिरतेचा समतोल राखते. RBIचे निर्णय संपूर्ण अर्थव्यवस्थेला दिशा देतात. म्हणूनच केंद्रीय बँक ही देशाची आर्थिक दिशा ठरवणारी महत्त्वाची संस्था आहे. ती वित्तीय प्रणालीचा मेरुदंड आहे.